जे ऑर्गनायझर सुद्धा आहेत, जय दुर्गामाता क्रिकेट संघ भोपर. ओ हा पेडल स्वीप केला लास्ट मोमेंटला, शफल होत असताना चांगलं पदलालित्य. फुलटॉसला लवकर ओळखलं, खूप चांगल्या पद्धतीने फुटवर्क करत असताना चेंडूपर्यंत गेले आणि चेंडूला ऑन साईडला गॅपमध्ये, एक चांगला फलंदाज तोच असतो जो गॅपमध्ये खेळतो आणि तेच गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. मयूर ठाकूर यांनी थंड वारा वाहतोय आणि वैशाली सामंतचं गाणं मला आठवतंय, ही गुलाबी हवा. अमृतका खाणवेकर आमची लाडकी. मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी पुस्तकं, मराठी नाटक, मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट, चांगलं फिल्डिंग. प्रचंड मोठं संस्कृती आणि साहित्य आहे मराठीला. संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राला ओळखलं जातं. संत ज्ञानेश्वराने आता विश्वात्मके देवे पसायदान पूर्ण जगाला दिलं हो. कुठलंही संकोच नाही, कुठलंही. लक्षात घ्या ना, ते काय म्हणतात ना, एक शब्द आहे रे, आलं नाही तुला. आता विश्वात्मके देवे म्हणजे काय, पूर्ण विश्वासाठी प्रार्थना, कुठलाही किंतु परंतु नाही. शफल झाले, चेंडूला ऑन साईडला उचललंय, कदाचित बघायचंय हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेलाय का अलीकडे पडलाय बघायचंय. आणि त्यामुळे 4 धावा अलीकडे पडलाय. त्या काळामध्ये संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, ते 4 बंधू आपल्या आई वडिलांनी जलसमाधी घेतल्यानंतर पूर्ण गावामध्ये भिक्षुकी करत असताना खूप कष्ट करून त्यांनी सातत्याने ज्ञानेश्वरी लिहिली. आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे पसायदान तुम्ही म्हणून बघा, 1-2 दिवस पसायदान म्हणा, बघा तुम्हाला काय फील येते, कारण तुम्ही विश्वासाठी प्रार्थना करता. अशी आपली महाराष्ट्राची मराठीची संस्कृती आहे. कधीच संकुचितपणा न ठेवता महाराष्ट्राने नेहमीच सगळ्यांसाठी प्रार्थना केली आहे. आणि संत जिथे असतात तिथे देव आहेत, कारण देव म्हणतो जिथे संत आहे तिथे मी येणारच. आणि संतांची भूमी, संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, ही संतांची भूमी आहे. पॅटर्न पॅचच्या मध्ये चेंडू पेडल स्वीप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, आणि धावबाद होण्याची भीती होती, अपील होतोय त्या ठिकाणी. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलंय. तिसऱ्या पंचाने या ठिकाणी बघावं. तिसरे पंच आहेत आमचे इरमान भोसले. त्या ठिकाणी आमच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जी व्हॅन tenniscricket.in कॉर्पोरेट क्रिकेटमध्ये लॉन्च केली बँड्रामध्ये, संतोष नाणेकरनी पहिल्यांदाच. आणि तशीच व्हॅन या ठिकाणी गौरव सामंत यांच्याबरोबर आहे. या व्हॅनचं वैशिष्ट्य असं की त्या व्हॅनच्या आतमध्ये 10 ते 12 कम्प्युटर्स आहेत, लॅपटॉप्स आहेत, कंट्रोल रूम आहे, मोठं स्क्रीन आहे, जिथून एडिट करून 207 देशांमध्ये प्रसार केलं जातं. आणि tenniscricket.in ही पहिली जगातली क्रिकेटसाठी, टेनिस क्रिकेटसाठी पहिली यूट्यूब आहे, यूट्यूब साईट आहे. हा बघा चेंडू लावण्याचा प्रयत्न, तर हा बॅट टेकवला आहे का चेक करतायत भोसले पंच आमचे. आम्ही काही बोलणार नाही. सुरेश सर या नेहमी सांगायचे, वी हॅव टू वेट फॉर द रेफरीज डिसिशन बाला, वी शुड नॉट टॉक ऑन दॅट, वी हॅव टू वेट. आणि तेच आम्ही ते थांबलोय, काय निर्णय येतोय. आणि बॅट पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आली की नाही, ज्या वेळेला चेंडू यष्टीला स्पर्श झाला त्यावेळेला ते चेक करतायत भोसले या ठिकाणी. या आम्ही आमच्या वाणीला विश्रांती देऊ, ज्यावेळेला सामना सुरू होईल. पुन्हा एकदा ऐकूया वन ऑफ द, मी ज्यांचा फॅन आहे असे ॲडव्होकेट संदीप जगे यांना, अलिबागचे अत्यंत सुंदर समालोचक. बाद दिलेले पंचांनी, तिसऱ्या पंचांनी बाद दिले. धन्यवाद सर. सर्वप्रथम एक बक्षीस आलेलं आहे ते या ठिकाणी सांगतो. पडलेगाव संघ जो मैदानामध्ये फलंदाजी करतोय त्याच्यासाठी पारितोषिक आहे. आपल्या प्रत्येक षटकार म्हणजे षटकारांची हॅट्रिक, षटकाराची हॅट्रिक आणि चौकारांची हॅट्रिक याच्यासाठी पारितोषिक आहे. सन्माननीय अविक महादेव पिसारवे यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे. षटकारांच्या हॅट्रिकसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि लागोपाठ 3 चौकार लगावले गेले तर त्यासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. अविक महादेव पिसारवे यांच्याकडून हे पडलेगावच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. पण अशा वेळेला मयूर ठाकूर बाद होऊन परतल्या पाबल्यांमध्ये. दक्ष मात्रे नवीन फलंदाज मैदानामध्ये आणि दांडी गुल, वोडा बॉलिंग. अनिकेत म्हात्रे गोलंदाजीला येतोय आणि भंबेरी उडवणारा यॉर्कर असा एक शब्दप्रयोग
सुरुवातीच्या काळामध्ये सदैव चर्चेला गेला सर. आणि तशा प्रकारचा हा चेंडू होता. समोर मयूर फलंदाजी करतोय, त्याने 7 धावा सुद्धा बनवल्या होत्या, एक स्ट्रोक सुद्धा त्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता. पण त्याला आता संदीप जगेने आता जो शब्द वापरला या ठिकाणी खूप सुंदर, बंबेरी. व्ही करमरकर अत्यंत नामांकित क्रीडा समालोचक आणि समीक्षक यांचा हा शब्द होता. थँक्यू संदीप. आणि तशा प्रकारचा चेंडू सर पाहायला मिळाला ना, कौतुक होईल गोलंदाजाचं. अनिकेतने स्वप्नील म्हात्रे बाद होऊन परतला पावलांमध्ये, कारण याच्या अगोदर रनआउटच्या स्वरूपामध्ये मयूर ठाकूर बाद झाला होता आणि आता स्वप्नील बाद झालाय. पुढचा चेंडू अनिकेत म्हात्रे वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय. उरण संघाच्या बाबत अर्थातच उरणचा मुळेखंड गावचा हा संघ आहे आणि जेव्हा मुळेखंड मैदानामध्ये त्यांनी नाणेफेकीचा गोल जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, यावेळेला मात्र खराब चेंडू, त्याचा खरपूस समाचार घेतला जातोय. सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक दणदणीत षटकार, दे धक्का आणि घे छक्का. रिव्ह्यू या वेळेला घेतला जाईल, कारण अबोव द वेस्ट हाईट चेक केलं जाईल आणि त्याप्रमाणे हा बीमर आहे की नाही याबाबत ॲज पर लॉ नंबर 42.16 या वेळेला मैदानामध्ये क्रिकेटच्या फेअर आणि अनफेअर बाबत चर्चा सुद्धा होईल. पण अनिकेत म्हात्रे जेव्हा गोलंदाजीला आलाय ना, त्याच्या गोलंदाजीच्या धारबद्दल आपण बोलत होतो की वेगवान गोलंदाज, खास करून जर त्याचा कंट्रोल स्वतःवरती असेल, चेंडूवरती असेल, तर तो अधिक चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातो. बघा, एक गोलंदाज आणि चांगला गोलंदाज याच्यामधला फरक एवढाच आहे, तो कंट्रोल शब्दाचा. कारण तुम्ही वेगाने किती जाताय यापेक्षा त्या वेगावरती कंट्रोल कसा राखताय ना, तो फार महत्वाचा. मी अलीकडच्या काळामध्ये एक उदाहरण सुद्धा ऐकलं होतं की गाडीला स्पीड ब्रेकर का असावे, सॉरी गाडीला ब्रेक का असावे, तर ब्रेक असल्यामुळे गाडी आपल्याला वेगाने पळवता येते, अदरवाईज आपल्याला वेग कळलाच नसता ना. सो ते ब्रेक असणं फार आवश्यक असतो आणि तो ब्रेक इज ऑल अबाउट दॅट कंट्रोल मेकॅनिझम. यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय, पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. अबो द वेस्ट हाईट आहे की नाही याबाबत पण तिसऱ्या पंचांकडे दाद मागितले गेले आणि निर्णय तो कळवला जाईल मैदानावरच्या पंचांना तिसऱ्या पंचांद्वारे. नाही, ते कंट्रोलचा विषय संदीपने खूप चांगल्या पद्धतीने प्रकाशित केला या ठिकाणी. बघा, क्रिकेटमध्ये या शब्दामध्ये 2 C आहेत. एक कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता आणि दुसरं कंट्रोल, इन बॅटिंग, इन फिल्डिंग, इन बॉलिंग, बॉटम हँड, अपर हँड. आणि त्याचं खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी विश्लेषण करत असताना ॲडव्होकेट संदीप जगे. तिसऱ्या पंचांकडून निर्णय आला की हा नो बॉल असेल. येस, आपण या विषयावरती नक्की सर पुढे चर्चा करू, कारण या अबो द वेस्ट हाईट नो बॉल आला आणि एव्हरी नो बॉल इज अ फ्री हिट. सो उघडा डोळे बघा नीट. 10 धावा धावफलकावरती या षटकामध्ये येणं अपेक्षित आहेत असं वाटत असताना जर नो बॉल आला असेल तर ते आता 17 धावा झाल्यात आणि फ्री हिट सुद्धा आहे. यावेळचा आणखीन एक फटका परत एकदा बघून घ्या. उघडा डोळे बघा नीट. फ्री हिट वरती मिळालेली ही सुपर हिट. षटकार क्रमांक 2 बॅटमधून पाहायला मिळाला सागर पाटीलच्या. सागर या वेळेला मैदानामध्ये म्हणतोय की किनारा कितीही दूरवर असो, सागर तो नक्की गाठतो आणि सीमा रेषेच्या बाहेर असणारा हा किनारा जर गाठला जातोय तर सागरच्या बॅटमधली ताकद आपण पाहतोय ना. क्रिकेट हा खेळ अलीकडच्या काळामध्ये ॲजिलिटी आणि ताकदीचा झालाय आणि हे वारंवार सिद्ध होते. टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला एक चूक सुद्धा ती मैदानामध्ये त्याला माफी दिली जात नाही किंवा ती क्षम्य म्हणून ती पकडली सुद्धा जाणार नाही. या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला बारकाईने नजर ठेवावी लागतं. आणि जेव्हा गोलंदाजी करत असताना अनिकेत म्हात्रे आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता. पहिल्या 2 चेंडूमध्ये पहिला चेंडू तर तो इतका सुसाट वेगाने निघाला की त्याने मिळवलेल्या विकेट नंतर संपूर्ण संघाचा कॉन्फिडन्स वाढला होता. पण हे क्रिकेट हा खेळ अनिश्चितेचा काळ का आहे ते आपण पाहतोय ना. इथे राजाचा रंक आणि रंकाचा राजा कसा होतो ते मित्रांनो मैदानामध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण करताना सुद्धा आपण पाहिलं, इथे जिथे एक धाव येणार तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, दुसऱ्यानंतर तिसऱ्याचा सुद्धा पूर्ण झाला. सो दिस इज ऑल अबाउट द 1% एफर्ट. हे मी नेहमी मैदानामध्ये म्हणतो की क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने मैदानामध्ये क्रिकेटच्या सोबत फुटबॉलचा आनंद घेतला, पण त्याच वेळेला दक्ष आणि सागरच्या या दोन्ही रनिंग बिटवीन द विकेटवरती बोलावं लागेल. दोन्ही खेळाडूंचं कौतुक करावं लागेल, कारण क्रिकेटमध्ये याच्यावरती एक
वाक्य सुद्धा आहे, आपण त्याच्यावरती येऊ. पण पंचांचा इशारा येतो याच दरम्यान की या वाईड असणार आहे. अवांतरच्या स्वरूपामध्ये आलेल्या या एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचली ती 27 पर्यंत. 2 गडी बाद 27. अनिकेत दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला आलाय, थोडासा महागडा ठरतोय कारण पहिल्या षटकात जसं मी म्हणालो होतो 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा अद्यापर्यंत आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं 4च चेंडू झालेत. आणि ज्याच्याबाबत आपण म्हणत होतो ना सर की रनिंग बिटवीन द विकेट हा टॉपिक फार इंटरेस्टिंग आहे. कारण जेव्हा दी ग्रेट सचिन तेंडुलकर यांच्या प्लेइंग इट माय वे या आत्मचरित्रामध्ये एक फार सुंदर वाक्य आहे की इन क्रिकेट और इन रनिंग बिटवीन द विकेट इट इज नॉट इम्पॉर्टंट हाऊ यू रन बट इट इज इम्पॉर्टंट दॅट हाऊ यू टर्न. आणि तेच या वेळेला पाहायला मिळेल. चेंडू टर्न झाला असं खेळाडू सांगेल आणि सीमारेषेच्या पार सुद्धा झाला. चौकार. खूप सुंदर बदल आले, त्या खूप चांगल्या पद्धतीने ओळखलं अगोदरच आणि अगोदर पोझिशनमध्ये आले. तुम्ही बघा गौरव दाखवताय त्या ठिकाणी रिप्ले. हा चेंडू तर आता पडतोय आणि चांगल्या पोझिशनमध्ये आले बघा, खाली बसून संदीप पाटील स्टाईल खाली बसून त्यांनी बॅकवर्ड स्क्वेअरला ही बाउंड्री मारली. पण क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक ही मात्र यावेळेला विसरता येणार नाहीये. कारण जर धावा बनतायत, धावा ठोकल्या जात आहेत, अशा वेळेला जर धावा बहाल केल्या गेल्या तर मात्र ते परवडणारे नसणार. याही वेळेला वॉट अ शॉट. या वेळेला छान पद्धतीने स्वीप केला जातोय. चेंडू सीमारेषेच्या पार. सलग दुसरा चौकार. तर अशोक शेठ कनोलकरांचा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय अमूल्य वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सर. 2 षटकांचा खेळ संपतोय. 35 धावा धावफलकावरती येत आहेत. काय विचार केला होता ना की या वेळेला मैदानामध्ये फलंदाजी करणारा संघ पडलेगावचा संघ मैदानामध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 10 धावा आल्या होत्या. दाभोळकरने अप्रतिम गोलंदाजी केली होती. अनिकेत गोलंदाजीला आला. पहिल्या 2 चेंडूवरती त्याने जशाच तशा प्रवृत्तीने दाभोळकरच्या पावलावरती पाऊल ठेवलं. पण पुढे काय झालं, पुढच्या 4 चेंडूमध्ये बरंच काही चित्र बदललेलं पाहायला मिळालं. संपूर्णपणे सामना आपल्या हातामध्ये सागर आणि दक्ष या जोडीने घेतलेला पाहायला मिळाला. सागरने 4 चेंडूंचा सामना केलाय, 15 वरती खेळतोय. दक्षने 2 चेंडूंचा सामना केलाय, 8 धावांवरती खेळतोय. आणि 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 35 धावा धावफलकावरती येतात. अविक महादेव पिसारवे यांच्याकडून पडलेगावच्या फलंदाजांसाठी पारितोषिक आहे. लागोपाठ 3 षटकार तुम्ही लगावलेत तर 3000 रुपयांचं पारितोषिक असणार. लागोपाठ 3 चौकार लगावलेत तर 2000 रुपयांचं पारितोषिक तुमच्यासाठी असणार आहे. सो ही पारितोषिकांची खैरात या संपूर्ण स्पर्धेमध्ये युवक काँग्रेस चषक 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जेथे स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रशांतजी पारवे, त्याचप्रमाणे सन्मान्य श्री चंद्रकांत चौधरी यांना जितके धन्यवाद द्यावे तितके कमी. आणखीन अर्थातच या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये मस्ती बॉईज ग्रुप आणि श्री गुरुनाथजी चौधरी आणि श्री सुरेंद्र पारवे या सर्वांना आपल्याला धन्यवाद द्यावे लागतील. कारण आज स्पर्धेची दुसरी रात्र आहे आणि अशा वेळेला वाढती प्रेक्षकांची संख्या बरंच काही सांगून जाते. पुन्हा वळूया मैदानामध्ये, ज्या ठिकाणी तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी बदल झालाय. जीवित म्हात्रे आलाय गोलंदाजीला. जीवित म्हटल्यानंतर असे अनेक सारे पराक्रम आहेत. म्हणजे मुळेखंड संघामधून खेळताना म्हणा, रायगड 11 संघासाठी खेळताना म्हणा, रायगड प्रीमियर लीग मधल्या काही आठवणी म्हणा, किंवा त्याच वेळेला अलिबागमध्ये मुंबईच्या विरुद्ध खेळताना एका चेंडूत 6 धावांची गरज असताना मारलेला तो षटकार म्हणा, अशा खूप साऱ्या आठवणी जीवितच्या बॅटमधून पाहिल्यात. तो जीवित या वेळेला गोलंदाजीच्या रूपाने आपल्या गावाला प्रतिनिधित्व करतोय. गेली कित्येक वर्ष उरण क्रिकेटमधून खूप सारे क्रिकेटपटू आले. म्हणजेच आज जर हा सामना मंदार लवेकर बघत असेल तर त्याला माहिती आहे की त्या याच उरणच्या भूमीतून आलेल्या नागावच्या या खेळाडूने 6 चेंडूमध्ये 3-2 धावा न दिलेल्या मी पाहिलेल्या आहेत. किंवा त्याच उरणच्या भूमीतून आलेले अनेक सारे चांगले गोलंदाज आपण पाहिलेले आहेत. पण आज आणि उरण म्हटल्यानंतर सुधीर तांडेलला कोण या वेळेला विसरणार. कारण सुधीर तांडेलने ज्या प्रकारे गोलंदाजी उरण संघासाठी केली ना, ती संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी नव्हे महाराष्ट्रासाठी एक अविस्मरणीय राहिली. आज मुळेखंडाचा जीवित मैदानामध्ये आलाय आणि तो जेव्हा त्या तालुक्याला रिप्रेझेंट करतोय आणि आपल्या गावाला रिप्रेझेंट करतोय, जीवितचं हे कौशल्य वेगळं आहे. मित्रांनो, या जीवितला अनेक वेळेला तुम्ही पनवेलच्या मैदानावरती अनुभवला असेल, पण आज एक वेगळा जीवित तुम्हाला पाहायला मिळेल. कारण 12 चेंडूंमध्ये जेव्हा 32 धावा खर्च केलेल्या आहेत, अशा वेळेला जीवितला माहिती आहे 35 धावा आल्या होत्या. तेव्हा जीवित व्हॉट अ फिल्डिंग, कॅच ऑफ द नाईट. दिस इज ऑल अबाउट द कॉन्ट्रीब्युशन सर. सी स्टँड्स फॉर कॉन्ट्रीब्युशन ऑल्सो. नक्कीच नक्कीच. जसं आपण संध्याकाळपासूनच बोलतोय की जेल घ्याल तर सामना जिंकाल, कॅचेस विन द मॅचेस, असं वाक्प्रचार आहे.
आणि फिल्डिंग सेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि या फिल्डिंग सेक्शनला जितकं तुम्ही इम्प्रूव्ह करताना, बघा रिप्ले दाखवत आहेत या ठिकाणी tenniscricket.in, तर तितकं तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला धक्का देऊ शकता. बघा शॉट खेळलेत, स्क्वेअर कट होता आणि एवढ्या उंच उडी मारून, कारण तो एक चांगला शॉट होता आणि त्या चांगल्या शॉटला चांगल्या जेलमध्ये कन्वर्ट केलं. अँटिसिपेशन इम्पॉर्टंट राहिलं या वेळेला. आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षकाला तैनात केला गेला होता. बिहाइंड द विकेट 4 क्षेत्ररक्षक, 1 यष्टीरक्षक असे 5 खेळाडू मैदानाच्या बिहाइंड द विकेट आहेत. अशा वेळेला जीवितचा चेंडू सुद्धा तसाच ऑफ कटर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. तुम्हाला थोडंसं ज्याला म्हणतात ना की अकॉर्डिंग टू फील्ड, जसं बॅटर बॅटिंग करतो ना तसं अकॉर्डिंग टू फील्ड तुम्हाला बॉलिंग सुद्धा करावे लागतं. सो हे अँटिसिपेशन तेव्हाच येतं मैदानामध्ये की जेव्हा तुम्हाला माहीत असतं की आपला गोलंदाज त्या प्रकारे गोलंदाजी करणार आहे. तो कॉन्फिडन्स या जर्सी नंबर 23 ने दिला, जी अर्थातच दी ग्रेट शेन वॉन याने या नंबरची जर्सी परिधान केली होती. जीवित वन्स अगेन याही वेळचा आपण पाहतो. हा लेग कटर चेंडू होता. मगाशी ऑफ कटर बद्दल चर्चा केली, पण याच वेळेला थोडे अंशी म्हणतात ना फिंगर रोल्स करणं जो प्रकार असतो तो मैदानामध्ये पाहायला मिळाला होता. सो व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक वन्स अगेन सर. पुन्हा एकदा फ्रूट सलाड बॉलिंग व्हेरिएशन वाली बघायला मिळते. जीवित मात्रे 39 फॉर लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 2.5 ओव्हर. तिसरं षटक फार महत्त्वाचं ठरलं मुळेकंठ संघासाठी आणि जीवितचे जे शोल्डर आहेत ना त्याच्याबद्दल नक्कीच बोलावं लागेल. यावेळचा मात्र खराब चेंडू फुल टॉस देऊन बसला आणि या खराब चेंडूवरती खरपूस समाचार मिळणार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पंच इशारा करतायत की अबो द वेस्ट हाईटसाठी पुन्हा एकदा चेक केलं जाईल. जीवितचा हा चेंडू आपण पाहिला होता की फलंदाजाने पुढे सरसावून मारण्याचा काही प्रयत्न केला गेला नाही. त्याने जाग्यावरूनच हा फटका खेळला खरा. अर्थात तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्यात आले की हा चेंडू अर्थात नो बॉल आहे की नाही तो चेक केला जाईल, निर्णय येईल पंचांकडून. पण फटका चांगला खेळला सागर. विशेषतः आज मैदानामध्ये आपण पाहिलं सागर पाटीलने आपल्या खेळीमध्ये 2 षटकार सजावले होते. यावेळेला हा एक चौकार लगावलेला आहे. तुम्हाला मैदानामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं. पहिले 2 फलंदाज लवकर बाद झाले, हरकत नाहीये. पंचांकडून इशारा आलाय की हा नो बॉल असल्याचा. त्यामुळे जीवितला आणखीन एक चेंडू करावा लागणार. 44 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. 44 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. एक कौतुक करावं लागेल पडलेगावच्या फलंदाजांचं सुद्धा, कारण ज्या प्रकारे फलंदाजी आज मैदानामध्ये त्याने पूर्णपणे दाखवलेली आहे. कारण सुरुवातीचा मयूर लवकर बाद झाला अगदी, त्यानंतर स्वप्नील सुद्धा बाद झाला. दक्ष मैदानामधून आत्ताच बाधून परतला होता थोड्या वेळापूर्वी. पण सागर आणि वैभव या जोडीने मैदानामध्ये कमाल केले. विशेषतः सागरचं आज कौतुक होईल, कारण सागर ज्या प्रकारची मैदानामध्ये फलंदाजी करतोय, फटकेबाजी अनुसरून अर्थात ही जी काही चालू आहे ना त्याचं कौतुक होईल. पण आता मात्र फ्री हिट असल्या कारणाने सागरला माहिती होतं तो चान्स घ्यायला काही हरकत नाहीये आणि त्या पद्धतीने त्याने घेतला सुद्धा. 2 धावा मिळाल्या. 2 धावाने धावसंख्येत फरक बदल होतोय. धावफलकावरती धावसंख्या लागले 3 गडी बाद 46. 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर आता थोडेसे आराखडे बांधले जातात ना सर नेहमी, की आपण 5 षटकामध्ये किती धावा बनवाव्या. काय वाटतं तुम्हाला की साधारण येस आदर्श 11 पडलेगाव कितपत बघत असेल स्वतःची धावसंख्या? नाही, मागच्या सामन्यात जसं आपण पाहिलं की प्री क्वार्टर फायनलमध्ये 4 षटकामध्ये 61 धावांचं टार्गेट ज्या पद्धतीने दिलं होतं मोरबी संघाने, ते कौतुकास्पद आहे. आणि इथे सुद्धा आपण बघतोय 3 ओव्हर्स आफ्टर 3 ओव्हर्स 46. मला वाटतं तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू रेफर करण्यात आलाय. बीमरसाठी हा रेफर केलंय. तिसऱ्या पंचाने हा बघावा. तर 46 फॉर द लॉस ऑफ 3 आफ्टर 3 ओव्हर्स विथ द रन रेट ऑफ 15.25. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. याच वेगाने धावा आल्या तर अजून 30 ते 35 धावा ॲड होऊ शकतात. म्हणजे एक साधारणपणे 76 किंवा 80 पर्यंत ही धावसंख्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. संदीप तिसरे पंच चेक करतायत बीमर आहे की नाही, कारण या ठिकाणी ग्राउंड अंपायरने रेफर केलंय फेअर. इट इज अ फेअर गेम, इट इज अ फेअर बॉल, इट इज अ फेअर गेम. त्यामुळे आता 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या असेल 46.
12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि या 12 चेंडूंच्या खेळामध्ये किती अपेक्षा व्यक्त करावी किंवा त्याच वेळेला कशा पद्धतीने पाहिलं जाईल याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं असेल की सागर आज मैदानामध्ये थांबतोय का. कारण सागर पाटीलने मैदानामध्ये 7 चेंडूंचा सामना केलाय, 22 धावांवरती तो खेळतोय. जीवितचं एक षटक या वेळेला येणं बाकी आहे. जर हा कदाचित नो बॉल झाला असता तर या इनिंगला त्याला गोलंदाजी करता आली नसती. त्यामुळे थोडंसं हे क्रुशियल मोमेंट होता. हा मोमेंट या वेळेला मुळेखंड संघाच्या बाजूने जर गेलाय तर तो कौतुकास्पद असं म्हणावं लागेल. कारण त्यांच्यासाठी कौतुकास्पद म्हणावं लागेल कारण मुळेखंड बाल बचावलाय. यावेळचा हा फटका चुकलाय, चेंडू हवेत आणि फलंदाज बाधून पावलांमध्ये. विपुल मात्रे गोलंदाजीला येतोय आणि आल्या आल्या आपण पाहतोय वैभवला बाद करून पावलेंचा रस्ता दाखवतोय. विपुलने थोडं अंशी आपण पाहिलं ना सर की लास्ट मोमेंटला आपल्या टप्प्यामध्ये आणि गतीमध्ये बदल करताना पाहायला मिळाला होता. इथेही आपण पाहतोय ना थोडासा शोल्डरचा वापर केला होता त्याने. पाहिलं होतं की फलंदाज अक्रॉस द लाईन जाऊन खेळणार आणि मोमेंट तेच आहेत अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटपटूंचे. शॉर्ट फाईन लेग तैनात केला होता, एक बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला होता. चेंडूच्या गतीमध्ये केलेला बदल विपुलला या ठिकाणी फायदेशीर ठरला. नक्कीच ग्रामीणचे मुलं खूप परिपक्व होत चाललेत, मॅच्युअर होत चाललेत. याचं एक कारण जास्त क्रिकेट खेळत आहेत, दुसरं कारण अभ्यासू वृत्ती आहे. इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट इलेक्ट्रॉनिक चॅनलच्या माध्यमातून स्पोर्ट्स चॅनल्समध्ये जे मॅचेस बघतात तिथे सुद्धा त्यांचा अभ्यास असतो आणि त्यामुळे हळूहळू मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये येते कुठल्या पद्धतीने फिल्डिंग लावायला पाहिजे. $46 फॉर लॉस ऑफ 5 विकेट. 5वा झटका बसतोय. विपुलचं कौतुक होईल. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट प्राप्त करतोय. नक्कीच आत येणारा चेंडू होता, मिडल स्टंपवर चेंडू होता, अक्रॉस द लाईन खेळायला गेले, प्लम एल्बी, चेंडू खाली राहिला. पंचांना थोडा पण वेळ नाही लागला देण्यासाठी आणि त्यांनी या ठिकाणी पायचीतचा निर्णय पंचांनी उचलून दिला आहे आणि त्यामुळे गोलंदाज जो आहे तो हॅट्रिकच्या मार्गावर. हा बघा चेंडू पडला, खाली राहिला, मिडल स्टंप आणि ऑफ स्टंपवर होता आणि पायाच्या खाली एकदम लागल्यामुळे पंचांना वेळ नाही लागला LBW द्यायला. असं होतं ना की एक काळ असा होता की भारतीय संघामध्ये जलदगती गोलंदाज हा चर्चेचा आणि कधी कधी थट्टेचाही विषय झाला. पण त्याच वेळेला मग आपण म्हणायचो की भारतीय गोलंदाजांना हा चणे फुटाण्याचा भाव सोडून ड्रायफ्रूटचा कधी येईल, तो आता विपुलच्या रूपाने आलेला पाहायला मिळतोय मुळेखंडला. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता. पण काय कौतुक करावं लागेल आपल्याला सर या गोलंदाजाचं. काय बॉलिंग आहे ना. नाही प्रश्नच नाही. लाईन खूप सुंदर टाकतोय, खूप सुंदर लाईन टाकतोय. कारण मी नेहमी म्हणतो रिसर्चचा पार्ट आहे, किती गोलंदाज गुडलिंग हा या विभागाचा वापर करतात आणि विपुल ते करतोय. विपुल मात्रे या षटकामध्ये आपण पाहतोय 3 चेंडू टाकले, 2 विकेट त्याच्या नावावरती आहेत. याही वेळेला शोल्डरचा बरोबर वापर करतोय. फलंदाज अक्रॉस द जाणार हे त्याने बरोबर प्रेडिक्ट केलेलं आहे सर आणि त्या प्रेडिक्शनला धरून तो गोलंदाजी करतोय. नक्की व्हेरी प्लेन बॉलर, स्टंप टू स्टंप गोलंदाजी करतोय. जास्त एक्सपेरिमेंट नाही, जास्त स्विंग नाही, जास्त प्रयोग करत नाहीये. स्टंप टू स्टंप या ठिकाणी लाईन ठेवतोय आणि त्याच्यामुळे आतापर्यंत 4 चेंडूवरती एकही धाव नाही आले. हा 5वा चेंडू असेल त्याच्यासाठी अर्थातच धावेसाठी झगडावं लागेल. एक धाव आले पण ती अर्थात लेगबाईज स्वरूपात येणार. हो नक्कीच पायचीचा अपील नक्कीच त्याने केला गोलंदाजाने, पण प्रश्न हाईट फॅक्टर होता, प्रश्न डिरेक्शन फॅक्टरचा होता, म्हणून लेग बाय या ठिकाणी मिळत आहे. सो 47 फॉर लॉस ऑफ 5 विकेट. 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अंदाज घ्या पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा होत्या. 3ऱ्या षटकामध्ये सागरने धावांचा रन रेट वाढवण्याचा प्रयत्न केला आणि या नादामध्ये विपुलच्या गोलंदाजीवरती नॉन स्ट्राईक एंडला किती काळ ताटकळत बसणार या सिच्युएशन मध्ये सागर सापडलेला पाहायला मिळाला आणि त्या सिच्युएशन मध्ये ज्याला आपण म्हणतो ना की प्रेशरवाला सिच्युएशन मध्ये तो पकडला सुद्धा जातोय. नक्कीच, कारण डॉट टाकून अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी करून फ्रस्ट्रेट केला, डिप्रेस केला. नंतर आवडता फटका खेळण्यासाठी शॉर्ट ऑफ लेंग टाकला. आवडता फटका खेळला, मात्र काळजी घेतली विपुलने की एक्झॅक्टली माझ्या फिल्डरकडे बाउंड्रीच्या आतमध्ये घेतला जाईल. ही जिगरबाज प्रवृत्ती तुम्हाला उरणच्या क्रिकेटमध्ये वारंवार अनुभवायला मिळू शकेल आणि म्हणूनच आज मुळेखंडचा संघ मैदानामध्ये बघा पहिल्या षटकानंतर 10 धावा आल्यानंतर आपण म्हणू शकतो की दुसऱ्या षटकात साधारण 25 धावा आल्या होत्या, पण कुठेही शोल्डर डाऊन बघायला मिळाले नाही. 12 चेंडूंमध्ये 35 धावा आल्यानंतर ते म्हणाले ओके इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम, हरकत नाहीये. आपण 3ऱ्या षटकामध्ये जीवित स्वतः गोलंदाजीला आला, जीवितने चांगलं षटक टाकलं. त्या षटकात काही चेंडू नो बॉल आले, पण त्याच्यानंतर सुद्धा विपुल मात्रे मैदानामध्ये ते दाखवतोय की सगळ्यात महत्वाचं खेळामध्ये काय असतं तर कॉन्फिडन्स, आणि त्या कॉन्फिडन्सने त्याने ती कामगिरी केली. जीवित यावेळेला गोलंदाजीला येतोय. आणखीन एक विकेटची संधी का. क्षेत्ररक्षक जीतू यावेळेला मात्र वाट पाहतोय चेंडूची, कारण कधी कधी वाट पाहणं
महत्त्वाचं असतं. या वेळेला त्याने तशाच पद्धतीने निर्णय सुद्धा घेतला. पण जीवितने मैदानामध्ये एक आपला जो थिंक टँक आहे ना, स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण संघ उतरवलेला आहे, त्याला एक तो त्या पद्धतीचा अप्रोच देतोय की नाही, या सामन्यामध्ये बरंच काही करू शकतो आपण. याही वेळेला बॅकफूटवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, पण तितक्या छान पद्धतीने बॅटवर चेंडू येत नाहीये. त्याचं कौतुक करावं लागेल गोलंदाजांना. नाही, क्रेडिट याचं मूळ कारण आहे राऊंड द विकेट टाकतोय. राऊंड द विकेट टाकत असताना अँगलिंग करतोय. परत अँगलिंग करत असताना तो काळजी घेतोय ऑफ आणि मिडल स्टंपवर मी अटॅक ठेवीन, आणि परत टेक ऑफ सुद्धा देतोय. म्हणजे बॉम्ब जास्त आहे आणि त्यामुळे फलंदाजाला खेळणं या ठिकाणी कठीण जात आहे. जीवितकडे जो अनुभव आहे तो मैदानामध्ये जोडताना यावेळेला मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला आणि त्याचा पुरेपूर वापर केला जातोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर ठोकला जातोय. सिद्धार्थच्या बाटमधून निघालेला हा गगनचुंबी षटकार. तुमच्याकडे पर्यायच नव्हता, कारण अटॅक तरी करायला पाहिजे, आक्रमण करायला पाहिजे. त्याला लाईन कळला होता बॅट्समॅनला, आणि हा बघा गुडलेंगवरून येणारा चेंडू होता. इतकं इझी नाही आहे. फार कमी असे फलंदाज आहेत ते गुडलेंगवरून अशा पद्धतीने अटॅक करतात. ओपन क्रिकेटमध्ये पाहिलं तर श्रेयस इंदुलकरचं नाव वरती ठेवतो मी. सिद्धार्थचं आज कौतुक होईल, कारण एका चेंडूचा त्याने सामना केला होता आणि आता मात्र जीवित मैदानामध्ये तो म्हणतोय की यार यू आर जीवित म्हात्रे, तू कोणाकोणाला बॉलिंग केले आजवर, तू मुंबईच्या चांगल्या क्रिकेटपटून केले, तू डिंगडॉंग पुण्याला मैदानामध्ये हरवण्याचं धारिष्ट्य दाखवलंयस, तू रायगड प्रीमियर लीगमध्ये भल्या भल्यानं पाणी पाजलेलं आहेस. सो अवेक म्हणतो ना आपण, उठ जागा हो आणि तुझ्या उद्दिष्टांसाठी काम करत राहा. जीवित मैदानात तेच तर दाखवतोय. नक्कीच नक्कीच, प्रश्नच नाही. तू बरोबर म्हणालास. या ठिकाणी रायगड प्रीमियर लीगचा उल्लेख केलास. मंगेश वाकडीकर यांचं कौतुक करायला पाहिजे. फार मोठं व्यासपीठ त्याने दिले आहे रायगडच्या सगळ्या मुलांना पुढे येण्यासाठी. यावेळचा आपण पाहतोय चेंडूवरती 2 धावा बनून पूर्ण केल्या जातात, पण पडलेगाव समाधानकारक धावसंख्येमध्ये. ही गोष्ट विसरता येणार नाहीये, कारण या मॅचमध्ये 50 पेक्षा अधिक धावा येणं फार गरजेचं होतं. आणि पडलेगावच्या विशेषतः कौतुक होईल बॅटिंगमध्ये सागरचं, कारण आज सागरने जी काही बॅटिंग मैदानामध्ये केलेली आहे, 22 धावांचं योगदान दिलं. आणि त्या योगदानाच्या जोरावर हा शेवटचा चेंडू या मैदानामध्ये सीमा रेषेच्या बाहेर जातोय. शाहरुख खान म्हणतो ना, हमारी जिंदगी भी फिल्मों की तरह होती है, आखिर में सब कुछ अच्छा ही होता है, और अगर अच्छा ना हो तो पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सिद्धार्थाचा फटका हे सांगून जाणारा होता. नक्कीच, हे आमचं व्यासपीठ तुम्ही बघताय. सूरज, संदीप पाटील सगळे क्रिकेट एन्जॉय करत असताना स्टेजवरून बिग स्कोर, कारण शेवटी आपण बघतोय 64 म्हणजे 64 धावा उभारलेत या ठिकाणी. 65 धावांचं टार्गेट. तर पडले संघाने या ठिकाणी 65 धावांचं टार्गेट या ठिकाणी दिलेलं आहे. एक चांगली धावसंख्या आहे, कारण एनी रन रेट बियॉन्ड 9 इज ऑलवेज गुड. 13 धावा प्रति षटकाच्या मागे आमचं स्टेज तुम्ही बघताय. ऑर्गनायझर आहेत आणि उस्मान पटेल, वन ऑफ द ग्रेट, आय उस्मान, व्हेरी ग्रेट प्लेयर, वन ऑफ द लिजंड क्रिकेटर ऑफ रायगड. आणि उस्मान जेव्हा जेव्हा उतरलं तेव्हा तेव्हा प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्याने त्याचं स्वागत केलं आहे. आणि उस्मानने प्रेक्षकांना निराश नाही केलं. उस्मानने आघाडीला येऊन नेहमीच चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली. आणि आता या ठिकाणी उस्मान आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. इज अ की प्लेयर ॲज फार एज रायगड डिस्ट्रिक्ट इज कन्सर्न. सर थँक्यू. तर आपण इथे टॉस करणार आहोत. तत्पूर्वी आपण सन्मान देखील घेणार आहोत. मी हेमराज शेठ म्हात्रे यांना विनंती करेन की आपण, कारण खऱ्या अर्थाने रायगडचा टायगर उस्मान पटेल याचा आपण सन्मान घेतो. आणि यानंतरची लढत जी आपल्याला पाहायला मिळेल, 11 तलोजा वर्सेस टाकीगाव, एक जबरदस्त अशी बिग फाईट, आणि पूर्णपणे स्टँड येथे भरलेले आहेत. कारण मी मगाशी संदीप जगे सर आणि अय्यर सरांना सांगितलं होतं की जसा हा सामन्याची वेळ जवळ येईल तसे मात्र प्रेक्षक वर्ग इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. कारण हीच तर सर खासियत आहे या तलोजाची. कारण जेव्हा जेव्हा तलोजा संघ स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी येतोय त्या वेळेला मात्र प्रेक्षकांची कधी गर्दी कमी झालेलीच नाहीये. आणि आज हा शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. रायगडचा टायगर उस्मान पटेल याचा सन्मान इथे होता. आणि मी टाकीगाव टीम कॅप्टन चैतन्य आला असेल तर चैतन्य या आपण, यस आलाय. तर टॉस आपण घेऊया. इथे आमचे रायगड जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हेमराजजी म्हात्रे, त्याचबरोबर पनवेल जिल्हा युवक सचिव आमचे प्रशांत पारवे. स्टेल कॉल, इट्स हेड टॉस ऑन उस्मान पटेल अँड तलोजा टीम. तर उस्मान टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? फिल्डिंग करू आम्ही पहिले.
क्या बात आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय समोर टाकीगाव उरण आणि इकडे पनवेल पकडूया आपण. तर काय टार्गेट कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? का रात्री पण मॅच बघल्या आम्ही, तसं कसं धावा सेफ काहीच नाही आहे, तरी पण आम्ही असा प्रयत्न करूया का 60-65 थांबत जाऊन आम्ही चेसिंग पण करूया. उस्मान, मोठ्या संख्येने प्रेक्षक आले तिथे आणि आज खऱ्या अर्थाने रायगडचा टायगर पाहण्यासाठी लोक जमलेले आहेत. काय त्यांच्यासाठी संदेश देशील की कोणत्या पद्धतीने उस्मान इथे खेळेल? चांगलंच आम्ही 100% देऊ. पूर्ण टीम आहे जी तलोजाची, सगळी अपेक्षा करतात, सगळ्या सदैव सपोर्ट असतो आम्हाला तलोजाचा काय पूर्ण आपला रायगडचा सपोर्ट असतो आम्हाला. आम्ही असाच प्रयत्न करूया का 100% देऊ ना. प्रसन्न थँक्यू, तुम्ही आम्हाला इथे खेळाचे आमंत्रण एक आम्हाला असं एक गावाच्या बद्दल आम्हाला एक पर्सनचा एक आवर लागतो का काँग्रेसचा आपला एक माणूस व्यक्ती मोठा व्यक्ती आहे का बरं आम्हाला प्रसन्न होते का काय पण काम लागलं ना आम्हाला काही भीती नाही वाटे. हे साहेब आमच्या हस्ते उभे असतात कधी पण, आज रातची पण उभे असतात, त्याचं काय टेन्शन नसतं आम्हाला. थँक्यू, तुम्ही खेळाचे आम्हाला इथे संधी दिले आणि आयोजन ते छानच आहे सर. आम्ही एक दिवस पहिलेच होतो, 2 दिवस आधी आम्ही आम्ही सगळे होतो इथे, अंगात होता आम्ही होतो सगळे, चालू होतं आमचा चर्चा. छान, एक नंबर आहे ना. एकच बोलीन, मॅच झाल्यानंतर जेवढी आल्यात ना बघायला सगळी इस्तेमाल कामाला जा. काय पहिले आधी बोलते हा काय. चला बघा सर, हे होते उस्मान पटेल आणि नेहमीच तुम्ही तर जवळून त्यांना पाहिलेलं आहे. खरोखरच मस्त सुंदर असं त्याने वक्तव्य केलेलं आहे. आणि या विभागामध्ये सर कुठेही स्पर्धा असू द्या, त्या स्पर्धांसाठी उस्मान पटेलचा खूप मोठं योगदान असतं. त्या स्पर्धेमध्ये जाणार, तिथे काही त्याच्या माध्यमातून जे मार्गदर्शन असतं ते नेहमीच लाभलेलं आहे. आणि प्रशांतचं देखील त्यांनी कौतुक केलं आणि या स्पर्धेसाठी तुझा देखील खूप सारा योगदान लाभलं आहे. तर रायगडच्या टायगरसाठी जरा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. यस, बोले अपन कॉमेडी बॉक्स में. थैंक यू सो मच उस्मान के ये लफ्ज़ सुनने के बाद मुझे ऐसा लगा कि कहीं कमेंट्री बॉक्स में अगर उस्मान आकर बैठे तो हमारे पेट के ऊपर थोड़ा सा जुल्म की बात भी हो सकती है. लेकिन विश यू ऑल द बेस्ट उस्मान. अगला मैच आपका होने वाला है. आमच्यासोबत माझे गुणलेखक मित्र नितेश पाटील यांनी मला कळवलं 64 धावा झाल्या, 65 टू विन आहे. ऐकूया महाराष्ट्रातील सुप्रीमो आवाज अर्थातच बाळसुब्रमण्यम अय्यर सरांचा. धन्यवाद ॲडव्होकेट संदीप जगे फ्रॉम अलिबाग. Thank you Usman for visiting this tournament and one of the legend player हॅलो. and classic opener, always entertain the spectators. बोला. तर आमचे सन्माननीय शिवाशेठ घरत इथे आलेले आहेत. मी शिवाशेठ यांना विनंती करेन, आमच्या पापडीच्या पाड्याचे आदरणीय शिवाशेठ घरत आणि निलेश तांबडे या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन की आपण स्टेजवरती यावं. आकाश पाटील यांच्या वतीने जीवित म्हात्रे यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि आमचे शिवाभाई यांना विनंती आहे की आपण यावं. नाही, नक्कीच सरांकडे या खूप आठवणी आहेत. जगे सर, आपण पाहतोय सरांकडे भरपूर आठवणी, कारण ते फोटो घेणार, सेल्फी काढणार आणि मस्त ग्रुपवरती. आणि अय्यर सरांसाठी कॅम्प ड्रीम्सकेपच्या वतीने 1000 रुपयाचा नक्कीच बक्षीस आहे. पासष्ट धावा टार्गेट दिलेला आहे आणि हा धक्का लागतोय. 0 फॉर द लॉस ऑफ 1. जीवित बाद झाले. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू अक्षय. आत्ताच थोड्या वेळापूर्वी बाहेर सगळी माहिती त्यांच्या रिसोर्टविषयी आम्हाला देत होते. थँक्यू अक्षय. चेंडू उचलण्याचा प्रयत्न रिप्लेमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आणि हा जेल खूप सुंदर पद्धतीने घेतला जातोय. मात्र याच्या मार्फत तो जेल टिपला जातोय. नवीन फलंदाज आलेत विपुल म्हात्रे, ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती मैदानावर. आणि तुम्ही बघताय त्यांच्या हातामध्ये इनर्स आहेत, त्याला इनर्स म्हणतात, कारण भरपूर खेळाडूंना हातामध्ये घाम येण्याची भीती असते आणि त्यामुळे ते हातात इनर्स घालून खेळतात, जेणेकरून ग्रीप व्यवस्थित बॉटम हँड अप्पर हँडचा बॅटच्या
हँडलवर मिळावा असा एक प्रयत्न असतो त्याच्या मागे. तर बघायचं आहे या ठिकाणी काय परफॉर्मन्स दाखवत आहेत आलेले फलंदाज. विपुल म्हात्रे चांगली गोलंदाजी केली विपुलने. विपुलसाठी शॉट तडम्यान आहे. बॅकवर्ड पॉईंटला नाही बॅकवर्ड पॉईंट नाही, लेग स्लिपला एक फिल्डर आहे. आता एक क्षेत्ररक्षक चाललं आहे पॉईंटच्या दिशेला. पॉवर प्ले चालू आहे आणि पॉवर प्लेमध्ये रेस्ट्रिक्शन असल्यामुळे सर्कलच्या आतमध्ये जास्त फिल्डर्स दिसत आहेत. स्वप्नील म्हात्रे पुढचा चेंडू चेंडू बॅट अँड बॅटच्या मध्ये यॉकर लेंथवर चेंडूला ऑन साईडला वळवलंय आणि कव्हर करेपर्यंत फिल्डर वैभव म्हात्रे डीपमध्ये आणि कव्हर करेपर्यंत ही पहिली धाव या ठिकाणी इथे 1 फॉर द लॉस ऑफ 1. पासष्ट धावा 13 किंवा 14 धावा प्रति षटकाच्या मागे धावांची गती या ठिकाणी ठेवावा लागेल आणि तरच हा सामना ते जिंकू शकतात. हा सामना तुम्ही बघताय मैदानावरती मुळेकंड विरुद्ध पडले. पडलेने हे टार्गेट दिलंय. गोलंदाज पुन्हा एकदा बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू मराठीमध्ये म्हणतात खोल टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर ग्लाउजला एजला लागून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि खूप सुंदर गोलंदाजी स्वप्नील म्हात्रे याच्या मार्फत. जशी सुरुवात व्हायला पाहिजे पडले संघासाठी तशी सुरुवात हा रिप्ले बघा tenniscricket.in दाखवतोय आणि प्रेक्षक फार मोठ्या संख्येने या ठिकाणी मैदानावर आले सामना एन्जॉय करण्यासाठी. आणि हा चेंडू पडल्यानंतर टॉप पेजला लागून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. पेटपाडा मेट्रो मैदान रांजणपाडा सेक्टर 33 मध्ये कारगर येथे स्पर्धा सुरू आहे. अतिशय सुंदर मैदान आणि अप्रतिम आयोजन. कारण काल इथे आल्यानंतर ज्या वेळेला या ठिकाणी गुलाटी सरांचं चित्र पाहिलं आतमध्ये येताना भावपूर्ण श्रद्धांजली राजेश गुलाटी यांना सुद्धा. आमचे प्रमुख आज स्पॉन्सर सत्यम डेव्हलपर्स आहेत आणि करण गुलाटी स्वतः उपस्थित होते थोड्या वेळापूर्वी. 65चं टार्गेट आहे. एकच धाव आली आहे मैदानावरती आणि गडी बाद झालेत मैदानावर 2. हॅलो जावेद फरीद हां बोला. पडले संघासाठी सुवर्ण संधी आहे सर. अविक शेठ महादे यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे. पडले संघासाठी ही संधी आहे. पिसारवेचे अविक शेठ महादे. तर 5,000 रुपयेचं पारितोषिक पडले संघासाठी गोलंदाजाला या ठिकाणी आलेलं आहे. आणि जसं कालच्यासारखंच चित्र बघायला मिळते. काल मी आणि मच्छिंद्र पाटील कॉमेंट्री करत होतो. संदीपही आम्हाला जोडले गेल्यानंतर आणि काल शेवटचे जे 3 सामने गोलंदाज जबरदस्त रंगवायचा त्यांनी प्रयत्न केला आणि हा चेंडू बघा लॉफ कसा केला. कारण पहिल्या षटकात 27 धावा गेल्यानंतर नंतरच्या 3 षटकात तब्बल 6 धावा आल्या. शांताराम माझ्या बाजूला उभे आहेत. अशी गोलंदाजी काल बघायला मिळाली होती. एका बाजूला गेसर असेल आणि दुसऱ्या बाजूला डायगर असेल. या दोघांनी गोलंदाजी कशी व्हायला पाहिजे आता उत्तम उदाहरण प्रस्तुत केलं. गेसर ऑलरेडी सुपर 8मध्ये गेला आहे आणि अजून एक संघ गेला आहे तो म्हणजे रोहिंजन. आज एक सुपर 8मध्ये संघ गेला तो मोरबी स्वराज 11 मोरबी. गोलंदाज आले सिद्धार्थ पाटील. सगळे यंग टॅलेंटेड बॉलर्स. मागच्या सामन्यात विघ्नेश पाटीलला मॅन ऑफ द मॅच मिळालं होतं. अतिशय मिडन ओव्हर 3 विकेट काढल्याबद्दल विघ्नेशला मी बोलवलं. त्याचं डेट ऑफ बर्थ घेतला आणि त्याची फोन नंबर घेतलं. कारण अशी जी मुलं आहेत टॅलेंट अंट करत असतो रिसर्च डेव्हलपमेंटच्या माध्यमातून. वेंगसरकर आमचे अध्यक्ष आहेत BCCIचे या संघटनेचे. आणि इथे टॅलेंट अंट केल्यानंतर डायरेक्ट त्यांना पुढे कसं नेता येईल हा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही मागचे 25 वर्ष करतोय. विसरू नका ही स्पर्धा तुम्ही 24, 25, 26लाही बघणार आहात. प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारीला ज्या दिवशी सांगता होईल या स्पर्धेची संध्याकाळी सेमीफायनल फायनल्स एन्जॉय करू शकाल. मोठ्या संख्येने या आणि आनंद घ्या. अपील होतोय त्या ठिकाणी लाऊड अपील होतोय कारण चेंडूचा हाईट फॅक्टर होता आणि त्यामुळे पंच या ठिकाणी सुनील पाटील मोरबीचे फेटाळून लावत असताना खूप चांगली पंचांची भूमिका. जावेद फरीद काल रवी पाटील इरामान भोसले. आज जावेद फरीद इरामान भोसले आणि सुनील पाटील यांचे मोरबीचे गोलंदाज आहेत. सिद्धार्थ पाटील अपकमिंग यंगस्टर. या मुलांना जेव्हा मी बघतो काही 16, 17, 18, 20, 21 विघ्नेश 21 वर्षाचा आहे. त्यामुळे भविष्य उज्ज्वल आहे या मुलांचं. फक्त दिशा देण्याची गरज आहे.
नक्कीच जेवढं होऊ शकेल आम्ही ग्रामीणच्या खेळाडूंसाठी करू. ओ शॉर्ट ऑफ लेंथ होता, शफल होत असताना खूप सुंदर टायमिंग केलं या ठिकाणी आणि चेंडूला भिरकावून दिलंय. आणि मला या ठिकाणी विपुल म्हात्रे हा शॉट जेव्हा मारतात ते बघितल्यानंतर मोठा गावचे मला जयेंद्र म्हात्रे यांची आठवण झाली या ठिकाणी. तशी स्टाईल, तसंच चेंडू उचललाय आणि बघा हा चेंडू त्याच पद्धतीने जयेंद्र म्हात्रे जसे उचलतात तसंच उचलत असताना या ठिकाणी चेंडूला भिरकावून दिलंय. वन ऑफ द लिजंड क्रिकेटर ऑफ कल्याण डोंबिवली, सुखदेव काका, प्रमोद म्हात्रे, पिंट्या जोशी, जयेंद्र म्हात्रे, सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स. एक काळ गाजवलाय. ओ मिस टाइम झालाय, जेल असण्याची शक्यता आहे. फुल लेंग डिलिव्हरी होता आणि त्यामुळे जास्त उंच खेळलेत या ठिकाणी एलिव्हेट करत असताना आणि सिद्धार्थ पाटील या ठिकाणी यश प्राप्त होते. परिस्थिती बघा, काल या ठिकाणी मला सांगतील शांताराम जाधव 11 फॉर द लॉस ऑफ 7 असं स्कोरशीट आपण काल पाहिला होता. आणि आता बघा या ठिकाणी यस करकुल संघ 6-6 होता आणि आता बघा 7 फॉर द लॉस ऑफ 4 अशी परिस्थिती या ठिकाणी आपण बघतोय उरण संघाचं. एक काळ टेनिस विश्वामध्ये उरणनी गाजवलेलं आहे, विसरता कामा नये. शंकरची आठवण मला डोळ्यासमोर आहे आणि त्यामुळे तो उरण संघ संघर्ष करतोय या ठिकाणी. फार मोठं टार्गेट दिलंय, 65 धावा आणि परिस्थिती बघा 7 धावा 4 गडी बाद, दुसरं षटक मार्गस्थ असताना मुलखंड संघ. मुळेखंड संघ कोण उभा राहणार अशा परिस्थितीमध्ये? कपिल निकंज उभा राहिला झिम्बाब्वे समोर आपले विकेट्स गेल्यानंतर वर्ल्ड कपमध्ये आणि एकट्या कपिल 175 धावा कुठत असताना भारताला विजय प्राप्त करून दिला. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू ऑन द टोज ऑन साईडला वळवलाय. चेंडू 4 धावांसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी येत असताना ब्युटिफुल शॉट, 4 धावा. गरज आहे, किलिंग इन्स्टंट ज्याला म्हणतात, लढाऊ वृत्ती ज्याला म्हणतात, ती गरज आहे आता उरण संघाला. यू हॅव टू फाईट करावा लागेल. 4 गडी तुमचे बाद झाले, अशा वेळेला उभं राहणार कोण असा प्रश्न मी विचारला होता आणि फलंदाज यज्ञेश पाटील यज्ञ करत असताना आज चौकार मारून रिप्ले दाखवत असताना सातत्याने किती सुंदर पद्धतीने टायमिंग केलं त्यांनी. आमच्या सन्माननीय अतिथींना तो सल्यूट होता, सलाम होता व्यासपीठावर. यज्ञेश पाटील बघायचंय सातत्याने दावा करतायत का आपल्या संघाला या खराब परिस्थितीतून बाहेर काढतायत का. लॉफ केलंय, फुल लेंग डिलिव्हरी, मात्र चेंडू चाललाय सीमा रेषेकडे, मात्र अडवलंय त्या ठिकाणी डीपमध्ये फिल्डरने खूप चांगल्या पद्धतीने. तन्मय पाटील, सेन्स ऑफ ह्युमर आवश्यक आहे. एक फिल्डर फील्ड करतोय, दुसरा बॅकअपला येतोय, खूप चांगल्या पद्धतीने बॅकअप करत असताना तन्मय आणि या ठिकाणी थ्रो देते. 2 धावा रोखू शकले, 2 धावा पुढे सरकते. धावसंख्या 13वर. 13 फॉर द लॉस ऑफ 4, परिस्थिती 7 फॉर द लॉस ऑफ 4 होतं आधी. सिद्धार्थ पाटील, ओ चेंडू प्लेन डिलिव्हरी गुड लेंथ करून, मात्र बॅटच्या खूप वरच्या भागाला लागला तरीही बाउंड्री गेली. बॅकवर्ड्स करायला खूप चांगल्या पद्धतीने वेगवान. तर दोघांनी जे ठरवलं मैदानावरती आपण बघतोय ते म्हणजे आमचे 2 फलंदाज मैदानावरती यज्ञेश आहेत आणि रोहन म्हात्रे. तर यज्ञेश पाटील आणि रोहनने आपल्या संघाला खराब परिस्थितीतून बाहेर काढलंय असं म्हणायला हरकत नाही. षटकं संपतायत, 2 धावसंख्या झाली 17, गडी बाद झाले 4. अजूनही मैदानावर किती धावा हवेत ते शांताराम मला सांगतील या ठिकाणी. अप्रतिम स्कोरिंग त्यांच्या मार्फत, अतिशय सुंदर स्कोरर सातत्याने रायगड समालोचक संघटना, पंच, स्कोरर्स, कॉमेंटेटर्स सातत्याने घडवतोय. ही अभिमानाची गोष्ट आहे आणि याचं सगळं श्रेय जाते माझे जिवलग मित्र संदीप पाटील यांना, हू इज वर्किंग व्हेरी हार्ड आणि सगळ्यांना बरोबर घेऊन ते पुढे जातात. काल मच्छिंद्राने त्यांना एकत्र पाहिल्यावर मला खूप समाधान मिळालं. 18 चेंडू 48 धावा. काल मच्छिंद्रने सुद्धा खूप सुंदर कॉमेंट्री केली. संदीप मागचे 2 दिवस अप्रतिम अँकरिंग सूत्रसंचालन या ठिकाणी करत आहेत. मात्र मी संदीपला विनंती केली होती जेव्हा फोनवर बोललो होतो, संदीप थोड्या वेळानंतर काही षटकं आमच्याबरोबर कॉमेंट्री करा तुम्ही माझ्याबरोबर आणि संदीप जगेबरोबर, मला आवडेल. कारण अत्यंत चांगले
समालोचक आहेत. 1996ला त्यांनी कॉमेंट्रीची सुरुवात केली. आज जवळजवळ 29 वर्ष झाले सातत्याने ते काम करत आहेत. 16चा ॲव्हरेज आहे प्रति षटकाच्या मागे. लेग स्टंप उडवायचा प्रयत्न या ठिकाणी पायाच्या मागून. रिलायन्स कप वर्ल्ड कपचा फायनल मला आठवता इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया. शेन वॉर्ननी नेटमध्ये 200 चेंडूंचं प्रॅक्टिस केलं होतं. माईक गेटिंग फेडर स्वीक करत असताना त्याची लेग स्टिप थोडीशी उघडी राहायची आणि तसंच त्याला काढलं, तसंच बाद केलं आणि तिथे वर्ल्ड कपपासून इंग्लंड दूर झाला. दिस इज हाऊ यू शुड प्रॅक्टिस. वॉर्निंग, वन ऑफ द ग्रेट बॉलर, स्पिनर ऑफ वर्ल्ड क्रिकेट. MCGला सामना चालू असताना ते चित्र तुम्ही पाहिलात. ओव्हर पिच लॉफ केलंय. ब्युटिफुल शॉट कटआउटच्या पलीकडे. रोहन मात्रे आणि तसंच त्याच्याबरोबर यज्ञेश पाटील. अप्रतिम, दोघांमध्ये पार्टनरशिप किती झाली शांताला मला जरा सांग. अप्रतिम बॅटिंग करतायत आणि सुंदर फलंदाजी करत असताना धावफलक सुद्धा अलत ठेवतायत. धावांची गती वाढवतायत. 17 धावांची पार्टनरशिप, कारण परिस्थिती 7 फॉर द लॉस ऑफ 4 होतं. आता बघा 24 फॉर द लॉस ऑफ 4. लढायला पाहिजे, कारण आपली महाराष्ट्र त्याच्यासाठीच ओळखलं जातं. जिंकू किंवा मरू अशा पद्धतीने महाराष्ट्र नेहमीच लढतं. ऑन साईडला खेळले. एक धाव. क्रांती असेल, आंदोलन असेल, मोर्चा असेल, कारण महाराष्ट्राने नेहमीच भारताला एक आदर्श राज्य म्हणून नेहमीच वेगवेगळे विचार दिले, वेगवेगळे आंदोलन केले, वेगवेगळे क्रांती दिले. तर संघाची धावसंख्या बघूया. धावसंख्या झाली 25. षटकं मैदानावरती तिसरं षटक मार्गस्थ आहे, तिसरं षटक. आणि दोन्ही फलंदाज आपण बघतोय यज्ञेश पाटील आणि रोहन मात्रे अतिशय सुंदर बॅटिंग करत असताना उरण संघासाठी, मूलखंड या संघासाठी मॅग्निफिसंट बॅटिंग. बाउन्स बॅक व्हायला पाहिजे, कोणीतरी उभं राहायला पाहिजे, कोणीतरी लढायला पाहिजे. तेच या ठिकाणी करतायत दोन्ही फलंदाज. त्यालाच क्रिकेट म्हणतात. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. गोलंदाज आहेत आमचे स्वप्नील मात्रे, ज्यांनी पहिलं स्पेल हँडल केलं होतं अतिशय सुंदर पद्धतीने. आज निर्धाव षटक बघायला मिळाला आपल्याला विघ्नेश पाटील याच्या मार्फत. काल ॲट्रिक बघायला मिळालं होतं मस्कर याच्या मार्फत. विश्वनाथ मस्कर साहेब सुद्धा लाईव्ह टेलिकास्ट बघतात. मोहित मस्करने काल ॲट्रिक पूर्ण केलं होतं. विश्वनाथ मस्कर साहेब आमचे सल्लागार, रायगड समालोचक संघटनेचे जीवलग मित्र. दोन अत्यंत चांगले मित्र आम्हाला मिळालेत रायगडच्या माध्यमातून. एक संदीप आणि एक विश्वनाथ मस्कर साहेब. राऊंड द क्लॉक 365 दिवस टचमध्ये असतात. बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडू ऑन साईडला लॉफ केलंय. बघायचं डीपमध्ये. त्या ठिकाणी चांगला जेल. सागर पाटील अप्रतिम अष्टपैलू खेळाडू येते. खूप सुंदर पद्धतीने जेल टिपत असताना त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. आणि असं वाटत होतं की पार्टनरशिप ग्रो होईल आणि ही पार्टनरशिप आपल्या संघाला तारेल, या संघाला संकटातून बाहेर काढेल. मात्र भरपूर प्रमाणात त्यांनी बाहेर काढलंय असं म्हणायला हरकत नाही. बाद झालेत मैदानावरती ते यज्ञेश पाटील. किती चेंडू किती धावा केल्या बघूया आपण या ठिकाणी. आणि 5 चेंडूमध्ये 10 धावा. एकंदरीत 13 मिनिटं राहिले. 5 चेंडूच्या सामोरे गेले. मॅग्निफिसंट बॅटिंग यज्ञेश मार्फत. चांगली पार्टनरशिप त्यांनी केली आपल्या पार्टनरबरोबर. आणि आपला संघ 7 फॉर द लॉस ऑफ 4 असा होता आणि त्यांनी नेऊन ठेवलं आहे ते मैदानावरती 25 फॉर द लॉस ऑफ 5. प्रेक्षक फार मोठ्या संख्येने या ठिकाणी पेटपाडा मेट्रो मैदान रांजणपाडा येथे सामना बघण्यासाठी येत आहेत. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक स्वागत. युवक काँग्रेस चषक 2025 या स्पर्धेला तुम्ही प्रेक्षक, तुम्ही या ठिकाणी तुम्हीच यशस्वी करणार आहात. आणि जे प्रेम काल आणि आज तुम्ही दिले, इवन आमचे लाईव्ह टेलिकास्ट बघणारे तमाम प्रेक्षक 207 देशात जे एन्जॉय करत आहेत, तुमचंही स्वागत आहे. लेग ब्रेक होता. पडल्यानंतर गोलंदाज खूप सुंदर पद्धतीने चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न. स्वप्नील मात्रे मॅच्युर्ड बॉलर आहेत. पहिलं षटक कसा हाताळावं त्याचं उत्तम उदाहरण त्यांनी प्रस्तुत केलं. पहिल्या षटकात धावा दिल्या होत्या त्याने. 3 विकेट काढले होते एकच धाव देऊन. एवढं इकॉनॉमिकल बॉलिंग. चेंडू लेग ब्रेक पुन्हा एकदा. फलंदाज शफल होतोय. आणि स्वप्नीलचं खासियत काय, एक तर प्रत्येक चेंडूमध्ये
वेगामध्ये परिवर्तन आणतात, लाईनमध्ये परिवर्तन आणतात, लेंथमध्ये परिवर्तन आणतात. मात्र लेग ब्रेकवर त्यांनी भर दिले. खूप चांगली गोलंदाजी. त्यांचा कोटा संपतोय. 2 षटकांचा ॲनालिसिस शांताराम जाधव मला सांगतील. पहिल्या षटकात त्यांनी 1 धाव देत असताना 3 विकेट काढले आणि या सेकंड स्पेलमध्ये 8 रन देऊन 1 विकेट, म्हणजे एकंदरीत 2 षटकं टाकले, एकही निर्धाव नाही. धाबा दिल्या 9 आणि गडी बाद केले 4. धन्यवाद शांताराम जाधव. चांगले स्कोरर असले की आम्हाला खूप आनंद वाटतो आणि या ठिकाणी आमचे शांताराम जाधव अप्रतिम माहिती या ठिकाणी देत असताना माझे अत्यंत लाडके स्कोरर आगरी कोळी समाजातील नायगाव जीवचंद्र पालघर जिल्ह्यातील संजय म्हात्रे हे माझे सगळ्यात लाडके स्कोरर आहेत, जे अल्मेनेक्ससारखे काम करतात. सुप्रीमोमध्ये ते स्कोरिंग करतात संजय. आज 23 जानेवारी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही वाढदिवस. याच नावावरून आमच्या मीरा भाईंदरच्या 18 एकरच्या मैदानाला आम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान असं नामकरण 23 जानेवारीलाच नामांकित प्रशिक्षक अण्णा वैद्य यांच्या शुभ हस्ते केलं. 1992ला 18 एकरच्या मैदानावर 8 एकरमध्ये अत्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियमचं प्रोजेक्ट आहे, ज्याचं काम सुरू होईल आता टप्प्याटप्प्याने. ऑन द टोस, ऑन साईडला वळवलंय. बघायचं आहे बॅट अँड पॅड आहे का पॅड आहे. फ्लाय झाला आणि तो LBW असल्यामुळे पंच त्यांना बाद घोषित करतायत. शफल झाले, बरोबर ऑन द स्टंप होते त्या ठिकाणी बरोबर, आणि त्यामुळे त्यांना बाद देण्यात आलेला आहे. किती चेंडू? 11 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे. कोणाला तरी उभं राहावं लागेल. मोठे फटके 11 षटकार जरी आले 66 धावा होतात. त्यामुळे 11 चेंडूमध्ये 40 धावा अशक्यप्राय नाही आहे. मग ॲक्शन दाखवत आहे त्या ठिकाणी, रिप्ले ॲक्शन दाखवत असताना अतिशय चांगलं टेलिकास्ट. आमच्या सगळ्या कॅमेरामॅनचं मनपूर्वक अभिनंदन करतोय. tenniscricket.in ऑल द कॅमेरामॅन, बिग सल्यूट फ्रॉम बालसुब्रमण्यम चंद्रशेखर अय्यर सर, कारण तुम्ही खूप सुंदर काम करताय आणि टेलिकास्ट खूप सुंदर चालू आहे. कारण ग्रुपमध्ये जे व्ह्यूज येत आहेत ते सुद्धा आम्ही वाचतोय मध्ये मध्ये, आणि त्यामुळे tenniscricket.in नो डाऊट ऑलवेज संतोष नाणेकर, गौरव सावंत अप्रतिम काम करतात, या बाबतीत कुठेही शंका नाही. अनुभवी आहेत, प्रचंड क्रिकेट त्यांनी पाहिलं आहे आणि गौरव तर प्रश्नच नाही, जागेवरून कधीच उठत नाहीत. कंट्रोल रूममध्ये सातत्याने त्यांचं अत्यंत बारीक लक्ष असतं. रतनबुवामध्ये नेहमी मध्ये मध्ये मी कंट्रोल रूममध्ये जात असतो बोलण्यासाठी, त्यांच्याशी उरूप वाढवण्यासाठी. बॅट अँड पॅडच्या मध्ये हा चेंडू नाही, चेंडू लेग स्टंपच्या बाहेर गेलाय. व्हाईटचा इशारा, अवंतर धाव. 11 चेंडू 39 धावा. स्ट्राईकवर आहेत निशांत कोळे, निशांत कोळी आणि मोनिश कोळी. आगरी कोळी समाज आहे, भूमिपुत्र आहेत महाराष्ट्राचे, मुंबईचे, मुंबई ठाण्याचे. पॅटर्न पॅचच्या मध्ये यॉकर लेंथ आणि चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. एकच धाव काढले. बघा, कोळी समाजाने सुद्धा प्रकाश कोळी सारखा अत्यंत नामांकित प्रसिद्ध लोकप्रिय लेदर क्रिकेटर ॲरंडियाला दिला, विसरता कामा नये. वर्सोवाला मी एक टुर्नामेंट कोळी बांधवांसाठी दरवर्षी करतो. मी असतो, प्रसन्न संत असतात आणि प्रेक्षकांचं प्रेम, संख्या प्रचंड फार मोठ्या प्रमाणात. प्रेमनाथ बांजी, मिलन सौदी, गौतम तेरेकर, सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स एक काळ गाजवलेले. सिन्या महादेव वर्सोवाचे. चेंडू पडल्यानंतर, टप्पा पडल्यानंतर फार वेगाने वरती येत असताना आणि खार रोड, वर्सोवा, कारदांडा असा का परिसर. सादिक राजापूरकर, आय विल नेव्हर फॉरगेट सच अ ग्रेट प्लेयर. उमेश खुळे यांचा संघ ओपनमध्ये खेळतो, उमेश 11 म्हणून. चेंडू पडल्यानंतर दिशा दिली फक्त, मात्र ते फिल्डर लेग स्लिपचे अडवायला गेले खरे, मात्र त्यांच्या हाताला दाटून चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आणि त्यामुळे आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 8 आणि धावा अवे 34. रिप्लेमध्ये बघा चेंडू कसा पडला. राईट हँडर शफल झाले, बाहेर निघाले ऑफ स्टंपच्या. शेवटच्या क्षणी फक्त दिशा दिली आणि लेग स्लिपच्या फिल्डरने पूर्ण प्रयत्न, तिकडे सूर्यनमस्कारच घालणार होते चेंडू थांबवण्यासाठी, मात्र चेंडू बाहेर चौकाराच्या रूपाने. खूप प्रेम दिलंय रायगड जिल्ह्याच्या सगळ्या प्रेक्षकांनी, खूप खूप धन्यवाद, कृतज्ञता व्यक्त करतोय तुमचं.
ओ यॉकर लेंथ फेटावून लावतायत पंच. यष्टी सोडून झाला कारण अँगल करतात एकतर आणि त्यामुळे चेंडू गॅदर नाही केला. एकाच ॲक्शनमध्ये पुन्हा उचलण्याचा प्रयत्न होत नाही आहे त्या ठिकाणी. ही एकाच ॲक्शनमध्ये चेंडू उचलण्याची प्रथा नो डाऊट मोहम्मद अझरुद्दीनने फार मोठ्या प्रमाणात आणली त्या काळामध्ये. त्याच्यानंतर युवराज सिंग, रवींद्र जडेजा, मोहम्मद कैफ, सम ऑफ द ग्रेट फिल्डर्स, सुरेश रैना. धावसंख्या झाली ती 32. चेंडू शिल्लक आहेत 7. 33 धावांची गरज. ब्लॉक होलमध्ये होता. बचावात्मक पद्धतीने खेळण्यासाठी भाग पाडलाय. प्लेस केलाय. चेंडू उचलत नाहीये. काय चाललंय काय एक्झॅक्टली. मागच्या काही चेंडूंमध्ये फिल्डर्स वाकत नाही आहेत. वाकलं पाहिजे. सूर्यनमस्कार 12 सूर्यनमस्कार दररोज मारा सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटात, म्हणजे बरोबर तुम्ही वाकाल. धावसंख्या झाली ती आता 33 झाली आणि आता 6 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. जे अशक्यप्राय गोष्ट आहे. 6 षटकार आले तर 36 होतील. मात्र प्रश्न असा आहे की हे 2 फलंदाज मैदानावरती जे उभे आहेत, निशांत कोळी आणि मोनिश कोळी, संघासाठी काय करतायत या ठिकाणी बघावं लागेल. कोळी बांधव फार मोठ्या प्रमाणात क्रिकेट. कळंब म्हणून एक गाव आहे पालघर जिल्ह्यामध्ये, अगदी समुद्राला लागून आहे आणि नालासोपाराच्या इथून जाता येतं समुद्रावरती ते क्रिकेट खेळलं जातं. हॅलो. बोला बोला. तर नक्कीच या व्यासपीठावरती आता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, कारण यानंतरची लढत एक खूप जबरदस्त अशी लढत पाहायला मिळेल. ती तलोजा वर्सेस टाकीगाव. तत्पूर्वी तलोजा नाईट स्पर्धेचे आमचे आयोजक आदरणीय मोबिन पटेल इथे उपस्थित झालेले आहेत. हायवे ब्रेकचे मालक आमचे मुद्दशीर पटेल, आपलं देखील स्वागत आहे. त्याचबरोबर माजी क्रिकेटर तलोजा की गले की ताईत नौमान कमरुद्दीन इथे उपस्थित झालेले, त्यांचं देखील स्वागत. आणि रियाज दिवान, आपका भी स्वागत आहे. सामना सुरू होतोय. 7 चेंडू 32 धावा. 5 चेंडू होता 32 धावा. अर्नाळा म्हणून एक गाव आहे पालघर जिल्ह्यामध्ये, विरारमध्ये. या जिल्ह्याने सुद्धा आगरी कोळी समाजाच्या माध्यमातून विनायक भोईरसारखा अप्रतिम खेळाडू मुंबईला दिला. विसरता कामा नये आपण. नंदू पाटील आगरी कोळी समाजाचे 404 धावा लेदर क्रिकेटमध्ये कुठल्या टाइमशीलमध्ये. ओ लॉफ केलं ऑन साईडला. 5 चेंडूमध्ये 32 धावा हव्या त्या आणि चेंडू 6 धावा. त्यामुळे आता चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 26 धावांची गरज आहे. आणि 4 षटकार आले तर 24 होतील. कंपल्सरी चीज आहे या ठिकाणी. दक्ष मात्रे गोलंदाजी करत असताना रिप्लेमध्ये बघताय. निशांत कोळी याच्या मार्फत कोळी बांधवांसाठी ब्युटिफुल 6. ऑन साईडला शेवटच्या क्षणी लेग लान्स करतायत. चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव. पॅरलल थ्रो. क्या बात है, क्या बात है. ब्युटिफुल थ्रो. वैभव मात्रे चॉमीची आठवण करून दिली. जयदीप गरत एकाच ॲक्शनमध्ये उचलणं, एकाच ॲक्शनमध्ये वाकत असतानाच पॅरलल थ्रो देणं. ब्युटिफुल क्रिएटिव्हिटी. 3 चेंडू 25 धावा. पडले प्रयत्न करतो या सामना जिंकण्यासाठी. आउटसाइड द ऑप्शन खेचून काढला ऑन साईडला. 1 धाव. तर चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 2 धावा हवे 24. पडले संघातील संघनायक अतिशय चांगली कामगिरी. त्यांच्या सगळ्या फलंदाजांचा कौतुक करला पाहिजे आणि मोठं टार्गेट दिला 65चं आणि त्यामुळे गोलंदाजांना थोडं सोपं गेलं. हा चेंडू ऑन साईडला खेळले. चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू सीमारेषेकडे गेलाय. बरोबर ना. तो 19 धावांनी. बरोबर ना. सामना संपला. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. 19 धावा अजूनही मैदानावरती. 20 धावा हवेत. 1 चेंडू अजूनही बाकी आहे आणि या 1 चेंडू ऑन द पेपर 20 अशक्य आहे. धन्यवाद. प्रेक्षक फार मोठ्या संख्येने स्पर्धा बघण्यासाठी आज उपस्थित झालेत. तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. पेटपाडा मेट्रो मैदान रांजणपाडा इथे तुम्ही बघताय ते युवक काँग्रेस चषक 2025
2025. हे वर्ष आनंदमय, सुखमय, समृद्धीमय, आरोग्यमय सगळ्यांसाठी जावं. खास करून माझ्या ग्रामीणच्या खेळाडूंसाठी हे वर्ष अत्यंत सुंदर पद्धतीने जावं. ग्रामीणमधले कितीतरी खेळाडू ISPLसाठी सिलेक्टसुद्धा झालेत. हार्दिक शुभेच्छा आहेत त्यांना. ऑफ साईडला कट केलंय तर बरोबर मी म्हणालो 19 धावांनी हा सामना इथे जिंकतायत पडले संघ. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच बघूया ज्या पद्धतीने बॅटिंग झाली. येस, 4 विकेटसुद्धा बघायला मिळालेत. बॉलिंगमध्ये बघा 22 धावा कुठल्या होत्या मैदानावरती ते सागर पाटील यांनी, 10 धावा कुठल्या होत्या मैदानावरती ते दक्ष म्हात्रे यांनी, आणि बॉलिंगच्या माध्यमातून स्वप्नील म्हात्रे यांनी 2 षटकं टाकले, एकही निर्धाव नाही. 9 धावा देऊन 4 गडी बाद केले, म्हणून बॉलरला मॅन ऑफ द मॅच देतोय. स्वप्नील म्हात्रे यांनी यावं. मॅन ऑफ द मॅचचं सामनावीरचं पारितोषिक या ठिकाणी घ्यावं. 2 षटकं, एकही निर्धाव नाही, 9 धावा, 4 गडी बाद. थँक्यू. हॅलो. तर प्रेक्षक बोल. येस सर, येस. मॅन प्रेक्षका- ऑफ द मॅच घोषित करा सर. येस, स्वप्नील म्हात्रे 2 षटकं, एकही निर्धाव नाही, धावा दिले 9, गडी बाद केले 4. येस, स्वप्नील या आपण, आणि जीवित म्हात्रे आपण देखील यायचं. आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. जीवित म्हात्रे रायगडातील नामांकित यादीतील एक मोठं नाव. जीवित म्हात्रे मुलेखंड यांना विनंती असेल की आपण या. तर मॅन ऑफ द मॅच आपण स्वप्नील म्हात्रे याला आपण घोषित करतोय. आदर्श पडले संघाकडून जबरदस्त खेळ त्यांचा राहिलाय. तर स्वप्नील आपण इथे मॅन ऑफ द मॅच देऊया. मी विनंती करेन आमचे सन्माननीय तलोजा नाईट स्पर्धेचे आयोजक पटेल आणि त्याचबरोबर मुदस्सीर पटेल यांना विनंती आहे की आपण यावं. हायवे ब्रेकचे आमचे मालक मुदस्सीर आणि सन्माननीय मुबीन शेठ पटेल या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन की आपण यावं. हॅलो. क्या बात है. येस, मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो इथे स्वप्नीलला दिली जाते. जबरदस्त परफॉर्मन्स राहिला स्वप्नीलचा. त्याचबरोबर कॅम्प ड्रीमस्केपच्या वतीने एक थंड आहे प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला. अक्षय पाटील, अक्षय या ना समोर. यस, थोडीशी प्रतिक्रिया, जास्त नाहीये, कारण एक कल्याण डोंबिवलीतील नामांकित. हॅलो. यस, स्वप्नील आमच्या समेत जोडले गेलेत. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक पटकावलाय. स्वप्नील, कसं वाटतंय या मैदानामध्ये आज खेळण्यासाठी? आदर्श पडले उतरला, जबरदस्त परफॉर्मन्स संघाचा राहिलाय, आणि खास करून स्वप्नीलचा अप्रतिम परफॉर्मन्स आम्ही पाहिला. काय सांगशील या खेळीबद्दल? नक्कीच सुंदर आयोजन केलं आहे इकडे. पनवेल रायगड जिल्ह्यात आम्हाला खेळायला तर नक्कीच आवडतं, आणि तुम्ही इथे संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि बॉलिंग परफॉर्मन्स तर